विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जेईच्या पहिल्या अटेम्प्टला काहीच दिवस उरलेत बरं का आणि अशा वेळेस तो जो पहिला अटेम्प्ट आहे ना, खूप तणाव वाढवतोय मुलांच्या मनातला. मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? की आता ज्यांनी ड्रॉप घेतलाय, अगदी जेईसाठी ड्रॉप घेतलाय म्हणूया, ती सुद्धा त्या मुलांचा सुद्धा फर्स्ट अटेम्प्टची एवढी प्रॉपर तयारी नाही होत. आता ऑलरेडी ज्यांना खूप चांगले मार्क होते, ओके, आहेत, करतायत. ते पहिल्या अटेम्प्टमध्ये पण यश मिळवतील. पण जास्तीत जास्त मुलं अशी आहेत, जास्तीत जास्त मुलं, की ज्यांच्या पहिल्या अटेम्प्टची प्रॉपर तयारी होतच नाही. मग त्यामुळं मी इथं काय सांगितलंय तुम्हाला, राहू दे पहिला अटेम्प्ट, तुम्ही सीईटीवर फोकस करा. हां, मी माझ्या ह्या अनुभवातून सांगतोय. ह्याच्या पाठीमागचं मोठं रिझन काय सांगू का? की तुम्ही जेईची प्रिपरेशन करताना बोर्ड एक्झामकडं टोटली दुर्लक्ष केलेलं आहे. जी मुलं अकॅडमीजमध्ये आहेत, एन-सी-ई-आर-टीला फॉलो करतात, शिंगेसारखी मोठी-मोठी पुस्तकं सॉल्व्ह करत असतील, त्यांचं याच्याकडं टोटली दुर्लक्ष होतंय. प्रेझेंटेशन माहीत नाहीये. शॉकिंगली अशी मुलं बघितलेत, त्यांना माहीत पण नाहीये, की मॅथ्सच्या पेपरमध्ये थेरम विचारतात. काय विचारतात हेही माहीत नाहीये. पेपर प्रेझेंटेशन करायचं हेही माहीत नाही आणि अशा वेळेस पहिला अटेम्प्ट ज्याची प्रॉपर तयारी सुद्धा नाहीये. मग त्याचा एवढा तणाव घेऊ नका. जे झालंय ते राहू दे आता. इथून पुढे काय करता येईल याचा विचार करा. मी तुम्हाला सांगतो, जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, जे जेईची प्रिपरेशन करून घेतात किंवा जे ऑफलाईन कोचिंग वाले आहेत, अकॅडमीज वाले जे जेईचं घेतात, ते सुद्धा लास्ट मोमेंटला जेईकडून सीईटीकडे मुलांना शिफ्ट करतात. ते पालकांना सांगतात, की आता राहू दे जेई, सीईटीवर शिफ्ट करा तुमच्या मुलाला. जेई होत नाहीये त्याच्याकडून. प्रॉब्लेम होतंय, होत नाही असं नाहीये. प्रॉब्लेम आता करायचं काय हा महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो. नुकसान होईल का? जेई बंद करून सीईटी केल्यामुळं? कधीच नाही होणार. गेली 5 वर्ष मी ह्या अनुभवातून दरवर्षी जातोय. म्हणजे गेली 5 वर्ष तो अनुभव जास्त येतोय ऑनलाईनमुळं. त्याच्या अगोदर पण यायचा. या मोमेंटला माझ्याकडं साताऱ्यात ऑफलाईन क्लासेसमध्ये वेगळ्या-वेगळ्या इन्स्टिट्यूट मधली मुलं येतायत बोर्डच्या प्रिपरेशन करण्यासाठी. बरं, ती इथूनच नाहीये. ती राजस्थानमधून येतायत, लातूरमधून येतायत, मोठ्या-मोठ्या अकॅडमीजमधून येतायत. रिझन काय? की ऑलरेडी या मुलांनी काय केलंय माहितीये का? की राजस्थानला गेलेत समजा कोटाला. पण कॉलेज इथंच आहे साताऱ्यातलं. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली शेवटचे 2 महिने तर त्यांना कॉलेजला यावं लागेल ना, डमी कॉलेजला म्हणूया आपण. मग त्यावेळेस तो क्लास तर पूर्ण बंद आहे. म्हणजे जेईचं सगळं बंदच आहे. मुलं इकडे घरी आलेत आणि सगळं डिस्टर्बन्स क्रिएट होतोय. मग बरीचशे साताऱ्यात अशी अवस्था आहे ना, बऱ्याच ठिकाणी तशी अवस्था आहे. कारण काय? कोटामध्ये तुम्हाला माहिती आहे दरवर्षी काहीतरी 2.5 लाख मुलं जातात. मग तुम्हाला हे पण माहिती आहे का? यावर्षी 80,000च आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळं. आता मुलांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वीकारलेला आहे पालकांनी सुद्धा बरं का. म्हणजे खरोखर इतका फायदा झाला ना फिजिक्सवाला या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळं. म्हणजे कोटाला जाणं, घरातल्या कोणाला तरी तिकडे पाठवणं, ते फ्लॅट घेणं, राहणं 2-2 वर्ष सगळा डिस्टर्बन्स होता तो कमी झालाय. पण रिअॅलिटीमध्ये काय आहेत ना अजून पण लाखो मुलं. आहेत अजून पण लाखभर तर मुलं आहेतच ना. मग ही मुलं जेव्हा घरी परत येतात ना, अभ्यासाचं वातावरण राहत नाहीये. ऑब्व्हियसली क्लासेसमध्ये स्टडी हॉल इकडं-तिकडे एक वेगळं किंवा एक ग्रुप असायचा. आता तो ग्रुप स्प्लिट होतोय. मग अशा वेळेस तणावाचं वातावरण निर्माण करणार हे काही दिवस आहेत. बरं जे-ई-चं केलंय की 2 वर्ष, मग ते रिवाईज पण करायचंय. पण कधीही लक्षात ठेवा, जर हे जमत नसेल, तर हे दोन्ही पण होणार नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा करायचंय काय? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात मला आत्तापासून करायची आहे. मला माहीत नाही काय करायचंय ते. ओके. मग एक उपाय फक्त 7 क्वेशन पेपर. फक्त 7 क्वेशन पेपर. फिजिक्सचे 7 क्वेशन पेपर, केमिस्ट्रीचे 7 क्वेशन पेपर आणि मॅथ्सचे 7 बास पुष्कळ झालं. पुष्कळ झालं. पण कुठले पेपर? सांगतो 2021 ला बोर्डची एक्झाम झालीच नाही. पण तरी त्यांनी क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट जुलैमध्ये घेतली होती. रिपीटर एक्झाम म्हणूया आपण. तेव्हा 2021 मध्ये एकच पेपर झालाय. मग 2022 मध्ये 2 झाले. एक रेग्युलर फेब्रुवारी महिन्यातली परीक्षा आणि एक जुलैची एक्झाम म्हणूया आपण. 20 ऑब्व्हियसली 2023 मध्ये 2 आणि आता कळालं असेल तुम्हाला 2024 चे 2 टोटल काउंट करा 7 क्वेशन पेपर आहेत. हे 7 पेपर याच्यामधले प्रश्न प्रॉपरली सॉल्व्ह केले तुम्ही, तर त्याच्या बाहेरचं काही येणारच नाही, असं मी म्हणू शकत नाही. मी काय देव नाहीये, मला काय माहीत नाही अगोदर कुठला पेपर येणार आहे ते. पण मी गॅरंटीने सांगू शकतो 80% to 90% क्वेशन जर याच 7 पेपरमधले येणार असतील, तर काय पाहिजे? काय पाहिजे आपल्याला? दुसरं काही करू नका.
म्हणजे तुम्ही जेईत वेळ घालवला असेल आणि आता समजत नाही बोर्डचं काय करायचं, तर हेच करायचं. हे 7 पेपर करत असताना मी तुम्हाला थोडंसं गाईड करतो. मॅथ्समध्ये डायरेक्टली सेक्शन डी चेक करा 7च्या 7 पेपरचा. हा व्हिडिओ वाटल्यास थांबवा आणि वाय लर्न ॲप्लिकेशन ओपन करा आणि तिथं मॅथ्सचे पेपर 2024 पासून स्टार्ट करा सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह या टॉपिकचं थेरम मिळणार. सेक्शन 2 मध्ये गॅरंटेड तुम्हाला लॉजिक या टॉपिक मधला प्रश्न मिळेल. एक तर ते स्विचिंग सर्किट असतील, ट्रुथ टेबल असेल, ओके प्रश्न असणार. 101% एल-पी-पी येणारच लक्षात घ्या. एल-पी-पी लिनियर प्रोग्रामिंग ओके एकदम सोपं आहे बरं का. आपलं YouTubeवर वन शॉट लेक्चर आहे व्हाईट बोर्डवरचं ओके. सेक्शन डी मध्ये तुम्हाला इंटिग्रेशनचं थेरम किंवा एखादी प्रॉपर्टी एक्सप्लेन स्पेशल फंक्शन असतात ना, असणारच. अरे 4 मार्काला 1 प्रश्न येतो सेक्शन आहे. ट्रिगो फंक्शन आहे. त्यातला पण प्रश्न गॅरंटीनं असतो ट्रिगोचा आणि व्हेक्टरचा पण असतो लक्षात घ्या. म्हणजे जवळ-जवळ 6 प्रश्न फिक्स झाले. 5 सोडवायचे आहेत. गॅरंटेड क्वेशन आहे. मॅट्रिक्सचा पण एक प्रश्न गॅरंटेड असतो. मग काय कळालं मला, की सेक्शन डी मधले मला 8 मार्क फिक्स करण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा थेरम, इंटिग्रेशनचा थेरम, ट्रिगो फंक्शनमध्ये साइन रूल, कोसाइन रूल आहे. कदाचित ते 3 मार्काला सुद्धा येऊ शकतात. मग आता काय कळालं तुम्हाला? क्वेशन फक्त पेपर. 7 पेपर. फक्त 7 पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत. बास दुसरं काही नाही. मी ह्याच्यावर डिटेल आता एक आणखीन व्हिडिओ बनवणार की फक्त 7 पेपरवरती, की कसं ते पेपर आहेत, काय? कॉन्फिडन्स वाढतोय रे मुलांचा. मला जर कोणी सांगितलं असतं 12th मध्ये, की हे 4 प्रश्न कर, यातले 2 येणारच आहेत. मी उड्या मारत ते प्रश्न केले असते. मी पण तुम्हाला सांगतोय, पण आता खरोखर सांगतो, मला म्हणायचं आहे काय बघा, हा जो भयानक प्रकार आहे ना, जे-डबल-ई त्याची जर तुम्ही रिव्हिजन करत बसला, ओके. काही अभ्यास परफेक्ट नाहीये, पण पुढचे 10 दिवस नाही मला जे-ई-च्या पहिल्या अटेम्प्टची रिव्हिजन करायचंय. तर बोर्डकडे भयानक दुर्लक्ष होईल. आणि सांगू का तुम्हाला अनुभवातून, पहिला पेपर फिजिक्सचा असतो. तो जर अवघड गेला, पहिला पेपर जर टफ गेला, त्याचा इफेक्ट केमिस्ट्रीवर होतो, मॅथ्सवर होतो, इव्हन सी-ई-टीवर सुद्धा होतो. मग आपल्याला सुरुवात छान करायची आहे. ओके, सुरुवात छान करायची आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही केव्हा बघाल, नंतर बघाल YouTubeमुळे मला माहीत नाही. तर मी इथं लिहितोय, की 5 जानेवारी आणि 2025 ओके. आपला आहे फिजिक्सचा पेपर. जोरात तयारी करा. जर तुम्ही ह्या 5 तारखेच्या अगोदर हा व्हिडिओ बघत असाल तर. ठीक आहे, उशिरा बघताय, पण बोर्ड पेपरच्या अगोदर बघताय ना, मी जो पेपर अपलोड केलेला असेल, तर तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. थोडं भूतकाळातलं, थोडं भविष्यकाळातलं असं बोलावं लागतं, आहे की नाही? बरं असू दे. मुद्दा असा काय? मुद्दा महत्वाचा आहे, की इथून पुढे जे काही दिवस उरलेत ते सफिशियंट आहेत, आहेत, आहेत. ओके. तुम्हाला फक्त काय करायचंय, की ते करायचंय रे अभ्यास. मी तुम्हाला सांगतो या लेव्हलला तुम्हाला कुठलीही डेफिनिशन विचारल्यावर आली पाहिजे. कोणतीही डेफिनिशन. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची पण डेफिनिशन आहे. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, इमिसिव्ह पॉवर, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, मॅग्नेटायझेशन. अरे डेफिनिशन 70 पेक्षा जास्त आहेत, पण 100-200 नाहीयेत. 60-70 आहेत म्हणूया आपण. लॉस पण कमी आहेत, डिस्टिंग्विशचे प्रश्न कमी आहेत, कॉन्फिडन्स वाढणार आहे. पण केमिस्ट्री 5 तारखेनंतर केमिस्ट्री पण आपण जोरात घेणार आहे लक्षात घ्या. ऑर्गॅनिकवर फोकस ठेवूया. कुठं? ऑर्गॅनिक. ते कंप्लीट करूया आपण. मग मुद्दा असा महत्वाचा काय आहे, या स्टेजला आणखीन एक महत्वाचा पॉइंट, की 100% तुमचा सिलेबस झाला नाही म्हणून रडत बसू नका. 1-2 टॉपिक राहिले तरी चालतील. काही नुकसान होत नाहीये. पण तुम्ही जे केलं ते परफेक्ट करा. ओके. बरं आता मुद्दा असा होतोय आणखीन, की मुलं काय करतायत माहितीये का, की अभ्यास चुकीच्या ह्यानं करतायत बरं का. म्हणजे परत काय सांगतोय बघा. तुम्हाला एखादी कन्सेप्ट करायची आहे. याचा अर्थ असा नाहीये, की तुम्ही डिस्टिंग्विशचा प्रश्न करताय म्हणजे डिस्टिंग्विशच पाठ केलं पाहिजे आणि डिस्टिंग्विशच परीक्षेत आलं तर मी लिहिणार. हार्मोनिक्स ओव्हरटोन डिस्टिंग्विश पण आहे. एक्सप्लेन हार्मोनिक्स म्हणून प्रश्न येईल, एक्सप्लेन ओव्हरटोन येईल, एक्सप्लेन पोलार, नॉन पोलार, डायलेक्ट्रिक असा पण प्रश्न येईल. एक्सप्लेन म्हटलं, की ते डिस्टिंग्विशचा प्रश्न केलाय ना, तेच पॉइंट लिहायचे ना. मग आलं लक्षात? मग आता या स्टेजला तुम्ही घ्या डिसिजन. माझ्या मुलानं जे-ई-चा सेकंड अटेम्प्ट तर दिलाच नव्हता. जे-ई-च्या पहिल्या अटेम्प्टला जस्ट मी त्याला म्हटलं, "तुझं पर्सेंटाइल मी बघणार नाहीये." कारण आपण केलंच नाही. आपण सी-ई-टीवर फोकस ठेवलाय ना. तरी तू जाऊन ये परीक्षेला. रिझन काय? की 3 तासाचा एक अनुभव येतोय ना. आता जे रेग्युलर स्टुडंट आहेत, त्यांनी अजून 3 तासाची तशी ऑनलाईन एक्झाम दिलीच नाही. तर
तुम्ही क्लासमध्ये देत असाल ती गोष्ट वेगळी म्हणूया आपण. तर ते एटमॉस्फिअर, नवीन वातावरण ह्याचा एक अनुभव यावा म्हणून आम्ही ती एक्झाम दिली होती. म्हणजे पॉइंट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. चांगल्या आनंदी राहा, तणावमुक्त राहा आणि अभ्यास करा म्हणजे आपल्याला रिझल्ट पण चांगला मिळेल. ऑल द बेस्ट.